आज आपण आलेलो आझाद मैदान इथे, तर आपल्याला भेटले हे व्यक्ती जे कोणातरी मिसिंगसाठी इथे आंदोलन करण्याचं बोलत आहेत. तर नेमका काय प्रकरण आहे आणि काय झालं आहे? आपले इथे आंदोलक होते मधुकर रयाजी रगडे. हे गेल्या 4-5 वर्षापासून इथं आंदोलन करत होते आणि ते अचानक 3 ते 4 महिन्यापासून कुठे लापता झाले, मिसिंग झाले काही कळत नाही किंवा त्यांचा घातपात झाला आहे हे देखील आपल्याला माहिती नाही आहे. त्याची आपण तशी ही इथे एक चौकशी करण्यासाठी पण टाकलेलं आहे आणि त्यांचा असा माझा संशय आहे की ते जेव्हा 4 महिन्या पहिले मिसिंग झाले तेव्हा ते कामशेत पुणे येथे त्यांचं लास्ट लोकेशन असं माहीत झालेलं आहे आणि जो व्यक्ती घेऊन गेलेला आहे आणि ज्याच्यावर माझा ठाम संशय आहे तो विनोद भाऊ साळवे आहे. हे विनोद भाऊ साळवे कोण आहे? ते त्यांना स्वतःला सामाजिक कार्यकर्ता, भीमगर्जना वगैरे अशा सामाजिक संस्थांचे नावं घेऊन आणि त्यांची मोठाई करतात आणि ते गेल्या काही दिवसांमध्ये इथे आझाद मैदानमध्ये जे त्रासलेले आंदोलन करणारे त्यांच्याकडने 10,000 5,000 अशी लाच घेऊन तो त्याचं घर चालवतो. म्हणजे ते बोलतात नाही का आपण नानी तेरे मोरनी को मोर ले गया, तसा हा विनोद साळवे इथून आझाद मैदानवरून मधुकर रयाजी रगडे यांना घेऊन गेला आहे. आणि हे तुम्ही बोलता हे विनोदजी रायाजी रगडे ना? हे मधुकर रयाजी रगडे. अच्छा, हे मिसिंग झाले? हे मिसिंग झाले. त्यांची पहिले यांनी कंप्लेंट पण केलेली आहे. ते पण विनोद भाऊ साळवेंनी फक्त पोलीस प्रशासनाला मिसगाईड करण्यासाठी त्यांनी इथे यांची मिसिंग कंप्लेंट करून चौकशी करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे हे यांच्या घरीच होते साळवेजवळ? हो, हे साळवेजवळ होते आणि त्यांनीच कंप्लेंट केली की हे गायब झाले असं त्यांनीच सांगितलेलं आहे. आणि त्यांचं लास्ट लोकेशन ते तिथलंच दाखवत आहे, कामशेतेतलं पुण्याचं. आणि विनोद साळवे हे असं सांगत आहे की मी त्यांना ट्रेनमध्ये बसून दिलं, त्यांचं तिकीट काढून दिलं आहे, तरी मला त्याच्याबद्दल असं हे की त्यांनी तिकीट कसं काढून दिलं, त्यांच्याकडे गेले का, त्यांचा नेमका उद्देश काय होता त्यांच्याकडे घेऊन जाण्याचा, अचानक इथनं गायब झाले कसे. हे आपले मधुकर रयाजी रगडे हे एकदम म्हणजे आंदोलक, त्यांनी कोणाचा हे केलं नाही आहे असे व्यक्ती होते आणि अचानक ते गायब होतात. त्यामागे विनोद साळवेंचाही हात आहे. आणि हे जे रायाजी रगडे हे तुम्ही कसे ओळखता त्यांना? ते इथे आंदोलक होते, आम्ही इथे यायचो तर बघितलेले की आंदोलक कशा असतात, काय असतं ते बघितलं गेलं की उपोषण कशा करतात वगैरे वगैरे. तेव्हा ते माहिती झालेलं, त्यांना बघितलं. ते सामाजिक कार्यकर्ता आणि मी पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला त्यांची चौकशी पाहिजे. तर तुम्ही यांच्या चौकशीसाठी मागणी करतात. हे आहे मधुकर रायाजी रगडे. आम्ही येथे चौकशीसाठी अर्ज दिलेला आहे, तरी त्याची सखोल चौकशी ही आझाद मैदान पोलीस स्टेशन वरिष्ठ अधीक्षक यांनी गांभीर्याने सडळ चौकशी करण्यात यावी, नाहीतर याते 1/9ला उपोषण करण्यात येईल. आणि यामागे फक्त विनोद साळवे याचाच हात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ठाम निर्णय आहे. तरी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही कळकळीची विनंती. मधुकर रगडे जिथे राहायचे हे भरत आहिरे हे मला इकडे घेऊन आले आहेत, तर तुम्ही सांगून आहे कुठे? मधुकर रयाजी रगडे हे दिवसा आझाद मैदान येथे उपोषणला असायचे आणि रात्रीचा टाईम त्यांना झोपण्याकरता ते इथे ह्या रूममध्ये येऊन झोपायचे. हा असा संघर्ष काढलेला आहे आणि ते अचानक गायब झालेत. त्याच्याबद्दल आपल्याला पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांची पूर्णतः चौकशी करण्यात यावी आणि त्यामागे विनोद साळवे याचाच हात आहे हे माझा ठाम विश्वास आहे. कारण त्याचा आपले रगाजी मधुकर रगडे यांचं लास्ट लोकेशन पुणे कामशेत येथे दाखवण्यात आलेलं आहे आणि यांची चौकशी नाही झाली तर 1/9 रोजी आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्यांनी सांगितलं त्याप्रकारे हे आंदोलन करणार आहेत 1/9/2026 रोजी हे आंदोलन चालू करणार आहे. तर यांची चौकशी व्हायला पाहिजे. पोलीस प्रशासनाकडे तुमची मागणी आहे? हो, मागणी आहे. पोलीस प्रशासनाजवळ मागणी आहे. तर यांची दखल घ्यावी, यांची नोंद घ्यावी आणि हे गायब कुठे झाले, हे कसे गायब झाले, यांना गायब कोणी केला याची सर्व प्रकारे प्रशासनाद्वारे चौकशी करण्यात यावी. नमस्कार, माझं नाव आहे यश प्रकाश आहिरे. आपण पाहताय YA न्यूज ऑनलाईन.